तुम्ही दिल्लीत आलेला आहात, बांगलादेशमध्ये परिस्थिती उद्भवली, त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना या अजूनही दिल्लीमध्ये म्हणजे भारतातच नाही, त्यांच्या भेटीची काही मी ठरवलेली नाही वेळ. तशी परिस्थिती देशात उद्भवली तर काय वाटतं तुम्हाला? उद्भवावी असं तुम्हाला वाटतं का? नाही, एकच आहे की जगभर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता जनतेचा संयम तुटत चाललेला आहे. मध्ये इस्रायलच्या बातम्या येत होत्या, पुढे त्यांच्या बातम्या काय झाल्या कल्पना नाही, पण इस्रायलमध्ये सुद्धा लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते आणि बातम्या अशा होत्या की तिथल्या पंतप्रधानांना तर घराबाहेर पडता येत नव्हतं. आता बांगलादेशमध्ये तशी परिस्थिती झाली, मध्ये लंकेमध्ये झाली. एकूणच काय की सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते, तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये. आणि तो जर का पाहिला तर जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी अगदी कालच्या बांगलादेशातल्या घटनेनंतर सुद्धा जनतेने दाखवून दिलेलं आहे. उद्धव जी हिंदी में एक मराठी का पूरा कर मराठी का पूरा कर मैं हिंदी में बात जरूर करूंगा, मराठी का पूरा करतो. हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत, त्या संदर्भात आपण आपल्या काय सरकारला इशारा देऊ इच्छिता? आता ही जबाबदारी आपल्या केंद्र सरकारची आहे, कारण आमच्याकडनं तर तिकडे जाऊन काय करू शकू अशातला भाग नाही. जर बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील अशा जर का बातम्या येत असतील आणि ते जर खऱ्या असतील तर ताबडतोबीने आता अधिवेशन सुरू आहे. काल परवाकडेच एक सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नव्हतेच पण गृहमंत्र्यांनी बोलवली होती. ती नुसती माहिती देण्यासाठी होती का? कारण नुसत्या माहिती तर आम्ही तुमच्या माध्यमातून बघतोय, त्याच्यात ती माहिती पुन्हा नुसती देण्यात आली असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नव्हता.